जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी. निर्भय महाराष्ट्र पार्टी या अशा तापलेल्या उन्हामध्ये वेगवेगळे संघर्ष करत असताना सुद्धा सकारात्मक, रचनात्मक आणि पर्यावरणपूरक विचार करू शकते आणि नुसता विचारच नाही तर त्याला कृतीची जोडही देऊ शकते. असा एक सुंदर विचार, सुंदर सकारात्मक विचार तुमच्यापुढे मांडतोय. हे तापलेलं जे वातावरण आहे 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचतं अनेकदा. आपण त्याच्यावर चर्चा देखील करत नाही. पण 10 वर्षांनंतर अजून आपली काय अवस्था होईल? तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय संवेदनशील मनानं तुमच्यापुढे एक प्रस्ताव ठेवते आहे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1000 वाराचे कमीत कमी सद्यस्थितीत 3 तरी जंगल डेव्हलप करण्याच्या मनस्थितीत आहे. त्या 1000 वाराच्या प्लॉटवर एक नवरा बायकोचं जोडपं असेल, ते पूर्ण जंगल डेव्हलप होईपर्यंत तिथेच राहील, त्या जंगलाची निगा राखेल आणि त्या प्लॉटचं पण संरक्षण करेल. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला हे प्लॉट कोण देणार? महापालिका देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे तिथे लॉबिंग असतं. नगरसेवक आपले स्वतःच्या जहागिऱ्या असल्यासारखे वागतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणार नाही. आम्ही कोणाकडे मागतो आहोत? असे धनी लोक ज्यांच्याकडे 1000 वाराचे प्लॉट आहेत पण त्यांची मुलं अमेरिकेत आहेत, लंडनला आहेत आणि त्यांना ह्या प्लॉटचं काही पडलेलंच नाही आहे. नंतर असे लोक ज्यांचे मुलं निघून गेलेले आहेत आणि ते स्वतःच फक्त एकटे सिंगल राहिलेले आहेत पण त्यांना तो प्लॉट नको आहे. आम्हालाही नको आहे तुमचा प्लॉट. आम्ही तुमचं नाव लावू त्याच्यावर. समजा गजानन म्हात्रे नावाच्या व्यक्तीने आम्हाला तो प्लॉट दिला तर गजानन म्हात्रे जंगल किंवा उद्यान असं त्याचं नाव दिलं जाईल आणि प्रत्येक झाडालासुद्धा तुम्ही सुचवाल त्या माणसाचं नाव त्या झाडाला असेल आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची असेल. आम्ही तुमच्याबरोबर ते ॲग्रीमेंट करू. चुकीच्या गोष्टी घडू न देणं आणि विवेकानंच ते जंगल वाढवणं हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि हे 3 जंगल आम्ही जिथे डेव्हलप करू ते त्या परिसराचे लिव्हर म्हणून काम करतील आणि त्या ऑक्सिजन निर्मितीमुळे, त्या ऑक्सिजन फॅक्टरीज असतील निर्मितीमुळं परिसरातल्या अनेक लोकांचे जे शरीर आहे ते सुदृढ राहतील आणि या पर्यावरणाचं रक्षण होण्याबरोबरच प्रदूषणापासून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. या कामाची जबाबदारी अतिशय विनम्रपणे आणि विवेकाने आम्ही स्वीकारतोय. कृपया प्रतिसाद द्या आणि आमच्याबाबत कृपया चौकशी करा आणि जर तुमचं मन शांत होत असेल, समाधानी होत असेल तरच या विषयामध्ये आम्हाला फोन करा. आणि आम्ही जर ह्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी होऊ शकलो तर आमची विश्वासार्हतेची जी पातळी आहे ती निश्चित प्रमाणात वाढलेली, याचा आम्हाला खचितच आनंद असेल. मदत करा. वंदे मातरम. फॉर द सेक ऑफ पर्यावरण हे काम झालं पाहिजे.